निलेश घायवळ नंतर सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी केली जाणार। पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही। हा रिपोर्ट कोणाच्या दबावाखाली तयार करण्यात आला? सवाल उपस्थित करत भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा रोहित पवारांकडे रोख। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा। करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। तर जगताप यांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत। नोटीस पाठवणार अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। एकदा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं? जैन धर्मसभेतील केवल्य रत्न महाराजांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। कबुतराला शांतताप्रिय म्हणत डॉक्टरांचा मूर्ख असाही उल्लेख। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत। जैन धर्मगुरू धर्मानंद महाराज यांचं वक्तव्य। तर आज सत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, धर्मानंद महाराजांचा इशारा। मविया आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेट घेणार। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनीही शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही फडणवीस आढावा घेणार।